नाही कुणाच्या बापाने मराठी माणसावर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा बेळगावमध्ये होणार आहे। मराठी भाषिकांच्या या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली। ही प्रवेशबंदी केल्यानं कोल्हापुरात आज निदर्शनं करण्यात आली। कर्नाटकच्या एसटी अडवून कोल्हापूरच्या एसटी स्टँडवर ही निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। सीमा भागातील मराठी माणसानं सुरुवातीपासून सत्याग्रह, उपोषण, सभा, मेळावे अशा विविध मार्गांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। केंद्र सरकारने अपेक्षेप्रमाणे लक्ष न दिल्यानं मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालेला नाही। कोल्हापुरातील शिवसेना नेते या सीमा लढ्यासाठी कार्यरत आहेत। आज मेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे रोष व्यक्त केला। कर्नाटक सरकारनं महामेळाव्याला या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि या ठिकाणी रीतसर मागणी केली असताना कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कोल्हापूरचे कलेक्टर अमोल गेडिया यांना विनंती केली होती की या मेळाव्याला जर काय परवानगी मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराजे देसाई असतील, हे काय करतात? अरे सभागृह सोडा आणि बेळगावमध्ये जा। बेळगावमध्ये 3.5 लाख मराठी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे। त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, 307चे गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही कर्नाटकच्या एसट्या बंद केलेत। मराठी माणसाचा जो अपमान केलाय त्या अपमानाचे मराठी जनतेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागितली पाहिजे आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही एसटी फिरू देणार नाही आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।